करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार बुधवार 29 जुलै 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, गुरुपौर्णिमा. प्रत्यक्षात जर आपण गेलो, व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटलं गेलं आणि श्री सद्गुरु पौर्णिमा सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. दिवस तर फार उत्तमाचा आहे. समर्थ म्हणाले आजच्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं जास्तीत जास्त स्मरण कशा प्रकारे आपल्याकडून करून घेता येईल तेवढं महत्त्वाचं आहे. कारण आजचा दिवस हा प्रामुख्याने जर पाहायला गेलो ना, हा संसार आणि प्रपंच बाजूला सारून फक्त परमार्थाचा दिवस आहे. मी देवाचा आणि देव माझा हे अतूट नातं म्हणजे गुरु शिष्य परंपरा जाणणारा हा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण ज्या प्रकारे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये पदार्पण करत असतो त्यावेळी समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. प्रत्येक वेळेला जो खेळाडू असेल, जो अभ्यासू विद्यार्थी असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा प्रगतीपथावर जात असतो तेव्हा त्याच्या मागे गुरूंचं स्थान हे कायम असतंच. असा कोणताही नाही जो गुरुविना प्रत्यक्षात पुढे गेलेला आहे. प्रत्येकाला गुरूंचं स्थान प्राप्त झालेलं आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. म्हणून आजच्या या दिवसाचं महत्त्व गुरुपौर्णिमा, श्री सद्गुरु पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा. शब्द 3 प्रत्येक जर आपण पाहायला गेलो पण अर्थ एकच ना. ज्या प्रकारे आजच्या दिवशी आपल्या शाळेतले विद्यार्थी असतील, आपल्या शिक्षकांना व गुरूंना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेत असतात. ज्या वेळेला आपण शाळेत असायचो आपल्याला आठवत असेल की नाही, की खरंच आपण एखादं गुलाबाचं फूल द्यायचो, एखादं सर्व विद्यार्थी मिळून आपण पैसे काढायचो आणि प्रत्यक्षात आपण एखादा पुष्पगुच्छ घ्यायचो. आपल्याला आनंद वाटायचा. कारण त्या गुरूंनी आपल्याला उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. बरोबर की नाही? आपल्याला उत्तम प्रकारे योग्य रस्ता दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात आपल्याला शिकवण काय आहे? गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता आलं पाहिजे. त्यांची आदरनिष्ठा उत्तम प्रकारे जी सूचना असेल त्यांचं तंतोतंत आपण पालन केलं पाहिजे. अनेक ठिकाणी ग्रंथपूजन, प्रवचने असतात, भजन, कीर्तन, सत्संग, अनेक प्रकारे आजच्या दिवशी जर पाहायला गेलो तर कार्यक्रम पाहायला मिळत असतात, आयोजन केलेलं आहे. म्हणून आज गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व जपण्याचा हाच दिवस आहे. फक्त एकच दिवस नाही हो. ज्या गुरूंनी प्रत्यक्षात आपल्याला उत्तम प्रकारे मार्ग दाखवला आहे ना, तो मार्ग परमार्थाचा असो किंवा उत्तम प्रकारे एखाद्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी आपण भरारी घेत असतो, पण ज्यांनी आपल्याला घडवलेलं आहे त्यांना कधीही विसरू नये. खरं पाहायला गेलो तर आई आणि वडील प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आज त्यांची आपण प्रत्यक्षात
पाहायला गेलो तर त्यांनाच आपण विसरलेलो आहोत. त्यांची आपण विचारपूस करत नाही. अहो, त्यांच्यामुळे आज आपल्याला जग पाहायला मिळालेलं आहे. आज त्यांच्यामुळे आपण बघा त्या आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहोत. उत्तम प्रकारे योग्य मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू आहे. परंतु व्यास पौर्णिमा, श्री सद्गुरू पौर्णिमा, गुरु पौर्णिमा म्हणजेच आपल्याला ज्ञानाचा आदर करणे. जे ज्ञान घेतलेलं आहे ते ज्ञान बघा प्रत्यक्षात आपल्या पिंडामध्ये पेरता आलं पाहिजे. आज उत्तम प्रकारे स्मरणाचा दिवस आहे, नामस्मरणाचा दिवस आहे. नामस्मरण का महत्त्वाचं आहे? जर आपण नामस्मरणच केलं नाही, ज्या भगवंताने प्रत्यक्षात या पृथ्वी तलावर आपल्याला आणलेलं आहे त्या भगवंताला जर आपण विसरलो मग उपयोग काय? बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात नामस्मरण यासाठी कुठलाही बघा काही मांडावं लागत नाही, काही सांडावं लागत नाही. गुरूंचा सन्मान करणं आणि त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगण्याची बघा आपल्याला प्रेरणासुद्धा मिळत असते. कारण त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आपण बघा अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत असतो. जर आपल्याला त्यांनी सांगितलेच नसतं की बाबा असं असं आहे, असं केल्याने पुढे तसं होईल, तर आपल्याला माहिती पडलं असतं का? नाही ना. म्हणून प्रत्येक वेळेला गुरूंचं मार्गदर्शन का महत्त्वाचं आहे? ज्याप्रमाणे व्यास पौर्णिमा हा केवळ सण नसून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्ञानाची उपासना करण्याचा दिवस आहे. म्हणून आपला देह हा उपासनेमध्ये असला पाहिजे, विवेकामध्ये असला पाहिजे. ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, अखंड श्रीसेवा, दास्य, भक्ती प्राप्त हो, या हेतूत बघा प्रत्यक्षात आपला देह असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या गुरूंचा आदर करणं फार महत्त्वाचं आहे. आता आपल्या गुरूंचा आदर बघा प्रत्यक्षात आपण ज्या वेळेला शाळेत होतो, कॉलेजात होतो, त्यावेळी आपण गुरूंचं बघा सर टीचर यांचं तंतोतंत पालन केलंच नाही. जे दिलेलं वर्गपाठ असायचे, गृहपाठ असायचं बघा आपण कधीही केलं नाही. आपल्याला कमी मार्क मिळाले की बघा आपले आई वडील प्रत्यक्षात शाळेत यायचे, त्यावेळी तेच गुरुजी वर्ग बघा प्रत्यक्षात सर टीचर आपल्याला सांगायचे, आपल्या आईवडिलांना सांगायचे की बघा तुमचा मुलगा तुमची मुलगी अभ्यास करत नाही. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, त्याच सरांनी त्याच टीचरांनी संपूर्ण वर्गाला शिकवलेलं होतं, परंतु आपलं लक्ष नव्हतं. बरोबर की नाही? आपण अभ्यास केला नाही म्हणून आपल्याला कमी मार्क मिळाले, असं होता कामा नये. आपण सुद्धा योग्य रीतीने बघा अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यासी मिळे विद्या, धनार्थ्यासी मिळे धन, पुत्रार्थ्यासी मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. व्यास पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा यांच्यात फरक नाही आहे. कारण बघा महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्यास पौर्णिमा साजरी केली जाते, लक्षात ठेवा. आणि गुरुपौर्णिमा म्हणजे सर्व गुरुवर्ग, शिक्षक, मार्गदर्शक यांच्या प्रती व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. महर्षी वेदव्यासांच्या ज्ञानकार्यांचं आजच्या दिवशी स्मरण केलं जातं. आणि गुरुपौर्णिमामध्ये जर आपण पाहायला गेलो तर आपल्या जीवनातील सन्मान बघा प्रत्यक्षात मान सन्मान पाहिला जातो. आज पाहायला जर गेलो उत्तम प्रकारे नामस्मरण का महत्त्वाचं आहे? कारण आजच्या दिवशी आपण संसारातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजेच काय? संसार प्रपंच करून परमार्थाकडे आजचा दिवस हा पाहण्याचा आहे. कारण प्रत्येक वेळेला आपण संसार पाहिलेलाच आहे. प्रत्येक वेळेला आपण बघा आपल्या कामाकडे, आपल्या घराकडे आपण सर्व पाहिलं, परंतु आपण स्वतःकडे पाहिलेलं नाही आहे.
मग माझ्यामध्ये काय कमी आहे, मी देवाकडून काय मागितलं पाहिजे, बरोबर की नाही, हे आज आपण पाहिलं पाहिजे. आणि जे तुझ्यामध्ये कमी आहे ना, ते प्रत्यक्षात तू परमेश्वराकडून आज जर मागायला गेलास ना, नक्कीच तुझी अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का दिवसच आज उत्तमाचा आहे. गुरु शिष्य परंपरा बघा, ज्याप्रमाणे हे जे नातं आहे ना, हे आजच्या दिवशी बघा टिकून ठेवायचं आहे. परंतु आपण पाहायला जर गेलो तर आपण संसारामध्ये बुडालेलो आहोत. आपण आपल्या बघा टेन्शनमध्ये, चिंतेमध्ये अजूनपर्यंत का, कारण त्यातून आपला देह अजून बाहेर पडलेला नाही. म्हणून समर्थ म्हणाले स्मरण का असणं गरजेचं आहे. स्मरणामध्ये एवढी मोठी ताकद, एवढं भलं मोठं सामर्थ्य का आहे, कारण ते परमेश्वराचं आहे, बरोबर की नाही. परमेश्वराचं नाम जप, परमेश्वराचं नामस्मरण जर आपल्या मुखामध्ये असेल, जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, तर बघा कुठलाही प्रश्न आपल्या मनामध्ये राहणार नाही. ज्या प्रकारे आपण आपल्या बिल्डिंगमध्ये असेल किंवा बघा शाळेमध्ये एखादा कार्यक्रम असतो, बरोबर की ना, आजच्या दिवशी आपण आयोजन पूर्णपणे केलेलं असतं की बाबा आपले गुरुजन वर्ग येणार आहेत, आपल्या शाळेतले बघा सर टीचर येणार आहेत. त्यावेळी बघा आपण किती मान सन्मानाने, आदराने हा कार्यक्रम कसा फुलेल, त्यांचं कसं स्वागत करायचं हे आपण पाहत असतो ना. किती बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो का, कारण एवढ्या दिवसांनी बघा आपले ते गुरुजन वर्ग का आपण विसरलेलो नाहीये, कारण ती आपली आठवण असते. आपण आता किती जरी मोठे झालो तरी आपण शाळेतले दिवस विसरलो का, नाही विसरलो ना. म्हणून समर्थ म्हणाले उत्तम प्रकारे आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे, सामर्थ्याचा आहे. म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मग त्यासाठी आजच्या दिवसापासून संकल्प करण्याचा फार मोठा दिवस आहे. नामस्मरण का महत्त्वाचं आहे, तर नामस्मरणामध्ये खूप भलं मोठं सामर्थ्य आहे. आणि ज्या प्रकारे उत्तम प्रकारे बघा, तू जेव्हा गुरूंचं मार्गदर्शन आणि त्या गुरूंच्या पावलांवर पाऊल टाकून पुढे जाशील, तसंच तुझी होणारी उद्याची पिढी बघा उत्तम प्रकारे सुद्धा तसंच उत्तम प्रकारे पाहायला मिळेल. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा आज आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं, बरोबर की नाही. आपले आई वडील गुरुस्थानी आहेत, त्यांना सुद्धा नमस्कार करणं फार महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्याबरोबर आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करता आलंच पाहिजे. आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवून कधीही बघा प्रत्यक्षात आपण स्मरण केलेलं नाहीये, देवासमोर कधी हात जोडले नाहीयेत. आपण एवढे संसारामध्ये गुरफटलेलो आहोत, बरोबर की नाही. माझी ट्रेन सुटेल, कारण का आपण लेट उठलेलो आहोत, मला लवकर पोचायचं आहे का, उशिरा घरातून निघालेलो आहोत. अशी अनेक कारणं आपल्यामध्ये असतात. परंतु आजचा दिवस हा आपल्यासाठी आहे. जे भगवंताकडे तुला मागायचं आहे ना, ते आज माग. नक्कीच आत्ताच्या या क्षणाला तुझी पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. पण काय मागायचं आहे, द्वैतातलं का अद्वैतातलं, पण कसं मागायचं आहे, निवेदन ठेव, बरोबर की नाही. निवेदन ज्या क्षणाला ठेवशील त्यावेळेला निवेदनाची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.